गुड मॉर्निंग। तर आज अशी रेसिपी पाहणार आहोत जी तुम्ही माझ्या चॅनलवरती बघितली नसेल। तर चला सुरुवात करूया, काय आहे नेमकी रेसिपी ते पाहूयात। तर गॅस ऑन करून कढई ठेवून घेतली, तेल टाकलं, जिरे मोहरी टाकून घेतली, छान तडतडले की त्यामध्ये मी मिरची टाकली, चॉप केलेला लसूण टाकला, तुम्हाला हवं तर कढीपत्ता पण टाकू शकता। 2 मीडियम साईजचे कांदे कट केले होते ते टाकून घेतले, छान परतून घ्यायचे। त्यामध्ये आपण गरम पाण्यात भिजवलेली चण्याची डाळ टाकली आहे, 1-1.5 तास भिजत घातली होती। चपात्या करायच्या आधी भिजत घालायची आणि भाजी करण्याच्या वेळेस वापरायची। तर चण्याची डाळ टाकून घेतल्यानंतर परत एकदा परतून घेतलं, चण्याची डाळ चांगली मऊ होईपर्यंत परतायचं। मीठ टाकायचं चवीप्रमाणे, हळद टाकून घ्यायची, हिंग टाकायचं थोडंसं, छान परतून घेतलं की यामध्ये कट केलेला दुधी भोपळा टाकायचा। इथे मी जास्त मोठा पण नाही जास्त लहान पण नाही, मीडियम साईजचा एक भोपळा घेतला होता, दुधी भोपळा, त्याचे साल काढून छान मीडियम साईजमध्ये कट करून घेतला। आणि इथे शेंगदाण्याचं कूट टाकलं, छान भाजी परतून घेतली। हवं तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता। भाजी मस्त खायला रेडी आहे। तुम्ही कसली वाट बघता, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।